child's touch. Nitin Chandrakant Desai, he relished every ounce of his struggle. As much as he savored every slice of his success that was destined and determined in the same breath. Nitin Chandrakant Desai. Awards and accolades, national awards, IIFA awards, numerous awards for Filmfare, Screen, and other reputed body. सिनेमासृष्टीचे नवीन विश्व साकारतात म्हणून सिनेसृष्टीचे ते विश्वकर्मा असाही उल्लेख होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला असतात आणि आता आपल्यासमोर या महाउत्सवचा लोगो त्याचा आपण अनावरण करत आहोत. आपण त्याच्यामध्ये सहभागी आहोत. अभिवादन करत दादासाहेब फाळके, राजा रवी वर्मा यांच्या महाकलेला वंदन करत आज ह्या महाउत्सवासाठी जमा झालेले तमाम दिग्गज कलाकार, माझं भाग्य आहे मीनाताईंचं बालपणापासून अगदी दूरदर्शनपासून मी त्यांच्या कलेचा पुरस्कार केला. त्या मीनाताई पण इथे आलेल्या आहे. शिरीषजी आमचे मित्र आहेत, रोहित रावळ आहे इथे, रुपाली पाटोळे आहे, खाना खजाना महाराष्ट्राची चव घेऊन आलेल्या आमच्या ताई. नंतर माझं खास करून आमंत्रण ऐकून उपस्थित राहिलेल्या शील सरबेलकर यांच्या धर्मपत्नी. शील हा माझ्या फाउंडेशन पासूनचा मित्र होता आणि त्याचं जे काम आहे, त्याचं जे जीवन आहे ते एवढं दैदिप्यमान होतं की त्याच्या कार्याला मी सलाम करतो. इथे उपस्थित माझे मित्र नंदेश हा नेहमीच माझ्या मित्रभावासारखा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्सव असेल आणि तिथे नंदेश नसेल तर असं होऊ शकत नाही, त्याची धावपळ असते. पण तरी पण तो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहे. इथे उपस्थित अनेक मान्यवर इथे आहेत. सगळ्यांचीच नावं घेत नसलं तर कदाचित महासंध्याकाळ होईल. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर या सगळ्या कलाकारांना पुढे जागा देणारच आहे आणि ते स्वतःचं मनोगत पण सांगतील. पण त्याच बरोबर ह्या महासंख्येने आलेल्या सगळ्या पत्रकारांचं मी खरंच मनापासून स्वागत करतो. एनडीची पत्रकार म्हटल्यावरती तुमचं प्रेम मला नेहमीच लाभलेलं आहे. जेव्हा कर्जतचा विषय येतो तो बरेच आमचे PRO नेहमी हे करतात की एनडी कर्जतला पत्रकार, ही पत्रकार परिषद आपण मुंबईत का नाही घेऊ शकत. पण मी म्हणतात की जेव्हा एनडी प्रेमाने बोलवतो तर हे माझे मित्र सगळे आपली आवर्जून येतात आणि आवर्जून उपस्थिती लावतात. मित्रांनो, आजचा उत्सव हा महाउत्सव आहे. माझ्या आयुष्यात पण 33 वर्ष जेव्हा कलेची साधना केली, 33 वर्ष मी जेव्हा एक कलाकार म्हणून जगलो, तर मला असं वाटलं की सध्या देश काय जगच जेव्हा महामारीतनं गेलं तर माझे सगळे तमाम कलाकार, मग ते कला क्षेत्रातले असो, कल्चरल बाबतीतले असो, खाण्यापिण्यातले असो, तर ह्यांना परत एक उजाळा देण्याची गरज आहे. आणि त्या उजाळा देत असताना
आपण अशा पद्धतीचा महाउत्सव करूया की सगळ्या महाराष्ट्राचंच नाही तर जगाचं लक्ष राहिलं पाहिजे. मी तुम्हाला ग्वाही देतो. महामानव आपल्यातून गेला त्याचा राज्य फक्त 3.5 जिल्ह्यांचं होता, आजच्या 36 जिल्ह्यांचं. पण 350 वर्षांचा देखील तुमच्या श्वासामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या मेंदूमध्ये जो माणूस रुतला आहे त्या छत्रपती शिवरायांना मी वंदन करतो. ज्या 1 मेच्या करता आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, हे राज्य होण्याकरता 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, त्यांना पण वंदन करतो. आपण म्हणतो की सगळ्या प्रांतांना भूगोल आहे, महाराष्ट्राला फक्त इतिहास पण जास्त आहे. त्या इतिहासाचं स्मरण करतो. मी थोडंसं माझ्या विषयात येण्याच्या आधी फक्त 1-2 मिनिटं म्हणणार आहे. नितीन देसाईंचं कौतुक अशा करताय की ते मध्ये एकदा शीलचं का कोणाचं तरी बोलताना ते सद्गतीत झालं. जेव्हा एखादा आर्टिस्ट एखाद्याबद्दल भरभरून बोलतो तेव्हा तो सद्गतीत असतो, ते फेक नसतं की त्याला कुठे आमदार केला किंवा ह्या ठिकाणी लोकसभेला उभं राहायचं नाही असं मी तुमच्यातर्फेच. त्याचा माणूस या विषयाशी प्रामाणिक आहे की जसे इंद्रधनुष्याचे 7 रंग असतात तानापिळी निपादा, तर या महाउत्सवाचे अनेक रंग आहेत आणि ते 7पेक्षा जास्ती आहेत. म्हणजे मला आनंद वाटतो की ज्यांच्यामुळे आमचं बालपण समृद्ध झालं ते मीनाताई इकडे आहेत, रुपाली आणि गौतम माझे नवे मित्र, गीता कॅशनराव, प्रभू कांदोरकर, आमचा मंदार आपटे असतील, नकाशे साहेब असतील, उमप साहेब असतील, चांगली माणसं. लोक मिळते गेल्यावर कारवा बनतात. तर खूप सुंदर या ठिकाणी आयोजन, इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या महाउत्सवाचं आयोजन मला वाटत नाही म्हणजे महाराष्ट्रात तरी झाल्याचं. वी आर फायटिंग अगेन्स्ट द टाइम, वी आर फायटिंग अगेन्स्ट द फायनान्सेस. कारण कोरोनातून जग उभारी घेत आहे. पण जिकडे कमी तिकडे आम्ही, नितीनजी, आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी 1 महिनाभर या कामामध्ये जोडले गेलेलो. हे झालं अवांतर बोलणं. मी ज्या कंपनीला रिप्रेझेंट करतो, एकेकाळी कॉर्पोरेट जगात होतो, थोडे काही वर्ष राजकारणात होतो, आता पूर्ण शेती या व्यवसायाशी मी संबंधित आहे. डॉक्टर झाडे, जसं तुम्ही हात वरती करा, वर्ल्ड आयर्न लीडर आणि 50 एकरचं उत्पादन एका एकरामध्ये काढणारे पेटंट ज्यांच्या नावावर आहे त्या हे सांगितले आमचे चेअरमन डॉक्टर प्रशांत झाडे. दुसरे आमचे CFO श्री संदेश कामकर. ब्लूमबर्ग असेल, सोनी असेल, तुमचा टाइम्स नाव असेल, 20 वर्षापूर्वी हा माणूस सगळ्या टीव्हीचा हेड होता, टेक्निकल हेड होता. चंद्रपूरमधून आला, शेती अयशस्वी होते, आपल्या जिल्ह्यातले लोक आत्महत्या करतात. तर काय केलं पाहिजे? तर कापसाच्या आणि धानच्या उत्पादनामध्ये काय फारसं राहिलेलं नाही. तर मग त्यांनी म्हटलं की आपण हळदीचं काय करू नये. 3 वर्षापूर्वी आपलं घर घरात घेऊन मुंबईत भाड्याच्या घरात राहणार म्हणून आज 1000 कोटीचं साम्राज्य उभं करतो. 750 प्रोजेक्ट. थोडक्यात फक्त माहिती देतो, ते मुखदुर्बळ नाही आहे, ते मोठे आहेत. फक्त आमच्यासारखे भाषण करायला ते पंचुके नाही. कारण मी राजकारणात असल्यामुळे मला माहिती सवय. थँक्यू विमला. रुबिक क्यूब आपल्याला मार्केटमध्ये प्रत्येक खेळण्याच्या दुकानामध्ये दिसतं. जगात सर्वात जास्त विकलं जाणारं हे खेळणं आहे, अशी ह्या खेळण्याची ख्याती आहे. पण ह्या खेळण्याला जर फक्त खेळणं म्हणून बघितलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. पण जर त्या खेळण्याचा बौद्धिक विकास म्हणून उपयोग करण्यात आला तर गेली 19 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो. अशा हजारो मुलांना मी आणि माझ्या टीमने ह्या क्यूब सॉल्व करण्यासाठीचं प्रशिक्षण दिलं आहे. वर्ल्ड क्यूब असोसिएशन म्हणजे वर्ल्ड क्यूब असोसिएशन WCA दरवर्षी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ठेवतात. जगभरातून मुलं या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात. पण भारतामध्ये आजही एवढं अवेअरनेस नाही आहे अबाउट रुबिक क्यूब आणि त्यातल्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठी मुलांमध्ये फार कमी. नितीन दादांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यामुळे आम्ही हा विचार केला की महाराष्ट्राचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशाचं आराध्य दैवत मुलांना कळण्यासाठी जर आपण ह्या रुबिक क्यूबचं माध्यम केलं तर 2 गोष्टी एकाच वेळेला करता येतील. शाळेतल्या आणि महाविद्यालयात मुलांना महाराज कळतील आणि रुबिक क्यूब या माध्यमातून मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटची प्रोसेस सुद्धा होईल. आणि यासाठी विमल मॅडमनी एक शपथ घेतली की कर्जतच्या आजूबाजूला असलेल्या गावाखेड्यातल्या मुलांना त्या या प्लॅटफॉर्मवरती आणतात. आणि त्यासाठी पुन्हा एकदा नितीन दादासाठी मला वाटतं तर जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की 1 तारखेला ह्या इव्हेंटसाठी या. 5000 मुलं 5000 रुबिक क्यूब घेऊन आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मोठा मोझॅक आणणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाची आम्हाला सगळ्यांना गरज आहे. धन्यवाद. माझा लहानपणीचा मित्र नितीन यांनी फक्त कला जोपासली नाही तर त्याला एक मोठं व्यवसायाचं स्वरूप दिलं आणि त्याच्यातनं हा एवढा प्रचंड मोठा स्टुडिओ इथे उभा राहिला
आणि त्यांनी ते आर्थिक गणित त्यांनी ते त्या लेवलला सांभाळलं. आणि मुळात मराठी माणूस व्यवसाय म्हटला की मागे असतो आणि त्याच्यामुळे नितीननी मला सांगितलं की व्यवसायावरती आपण काहीतरी एक आपण चर्चासत्र करूया आणि त्याची जबाबदारी तू घ्यावीस. त्यामुळे नितीन थँक्यू सो मच. हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे आणि त्यातूनही त्याच्यातला जो खास विषय आहे तो म्हणजे की पर्सनल ब्रँडिंग. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हा महाउत्सव हा इतका मोठा ह्या स्केलला ह्या मॅग्निट्यूडला होतोय तर आपण त्याला कसं पोहोचवलं पाहिजे. तर आता मी तुम्हाला सांगेन की एनडीचा ही प्रिमायसेस सोडण्यापूर्वी तुम्ही जे काही फोटो घेतले असतील ते सगळे तुम्ही फेसबुकवरती टाका. तुम्ही आज इथे होता ते सगळ्या लोकांना कळू देत आणि लोकांना हे सांगा की ज्यांना ज्यांना कोणाला यायचंय त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. म्हणजे तुम्ही सगळे तर आपण इथे जवळजवळ 150-200 लोक आहोत. या 200 लोकांच्या माध्यमातून हे किती दूरवर पोहोचलं जाईल आणि तितके लोक जास्त येतील आणि तेव्हा पहिल्या वर्षी इतके लोक येतील तेव्हा आपण विचार करू शकतो की पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी याचा स्केल काय असू शकेल. त्यामुळे हेही एक प्रकारचं ब्रँडिंग आहे. आणि त्याचबरोबर जो मी सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्यापैकी मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं, मी नितीनला प्रश्न विचारत नाही कारण तो स्वतः खूप मोठा ब्रँड आहे, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पण एक ब्रँड आहात. फार थोड्या करते काही असे करू की नको करू असे याच्यामध्ये आहेत. व्हेरी गुड. तर आपण प्रत्येक जण ब्रँड आहोत. मराठी आपला ब्रँड आहे, आपला महाराष्ट्र ब्रँड आहे. त्या महाराष्ट्रामधली प्रत्येक व्यक्ती जर ब्रँड झाली तर महाराष्ट्र हा ब्रँड केवढा मोठा होऊ शकतो आणि हे आपल्याला समजण्याची गरज आहे. सर्वात आधी नितीन देसाई सरांचं अत्यंत मनापासून त्यांचे आभार की गाण्याने मला अनेक गोड आठवणी अनेक गोड माणसं दिली ज्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 वर्षाचा सहवास मला लाभला असेल. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे असतील, अशोक पत्की असतील, यशवंत देव असतील, सुरेश वाडकर असतील आणि त्याप्रमाणे मला गाण्यामुळे ज्यांची भेट घडवून दिली असे नितीन देसाई. कारण इथे ह्या इतक्या मोठ्या सोहळ्याला मी येण्याचं कारण केवळ गाणं हे एकच आहे, मराठी भाषा. आपण भाषेला ती भाषा असं म्हणतो आणि जेव्हा तीचा उल्लेख होतो तेव्हा तिचा आनंद, तिचे अविस्मरणीय क्षण, तिचे आनंदाचे क्षण जिथे एकवटलेले असतात म्हणजे तिचं माहेर. म्हणून माझे ह्या गाण्याची कवयित्री श्रेयसी भोसले तिला असं वाटलं की मराठी भाषेचं माहेर काय, तर मराठी भाषेचं माहेर म्हणजे तिचं महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये तिचं जितकं प्रेम त्या भाषेला मिळालेलं आहे तर त्यामुळे तिने एक ओळ लिहिली की महाराष्ट्र हे माहेर माय बोली मराठीला, संत सज्जनही गाती तिच्या महतीला. आणि तिच्या मनात अशी कल्पना आली की हे गाणं अनेक जणांनी मिळून गावं. पण ह्याच्या आधी एक गाणं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे कौशल्य नामदार जो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा माझा सहभाग आहे एक गायक म्हणून. तर हे गाणं अनेक गायकांनी गायलंय. मग ह्या गाण्यासारखंच आपल्याला करायचं आहे का, ह्या गाण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं आपल्याला करता येईल असा विचार मनात सुरू असताना असं वाटलं की तोपर्यंत एक बातमी आली होती की आता थिएटर्स आणि ऑडिटोरियम्स 100% कपॅसिटीने सुरू होत आहेत. एक नवीन चैतन्य, एक नवीन पॉझिटिव्हिटी घेऊन सगळेजण कामाला लागले होते. त्या पुढे आलेल्या आहेत, त्या कधीच पुढे येत नाही. महान व्यक्तीचा जिने मला खरंच योगदान दिलं त्यांचं पण इथे उल्लेख झाला पाहिजे. खूप धन्यवाद नाही ना तू दिलेल्या आतापर्यंत योगदानाबद्दल. धन्यवाद. इधर इधर गैप कम थोड़ा क्लोज हुआ, थोड़ा गैप कम कर दीजिए. अरे परत चालू केली. चल करून केली. दादासाहेब फाळके, राजा रवी वर्मा यांची जयंती असल्यामुळे ह्या उत्सवाच्या तारखा 28, 29, 30 आणि 1 मे अशी ठरलेली आहे. कारण महाराष्ट्राचा गवगवा करायचा असेल तर तो महाउत्सवच असायला पाहिजे. ह्या पद्धतीने आज तुमच्यासमोर हे सादरीकरण केलं.
कारण महाराष्ट्रातल्या लोकांची कला, महाराष्ट्र लोकांची संस्कृती, महाराष्ट्र लोकांचं खाणं, सिनेमा आणि वेगवेगळे पद्धतीचे उपक्रम इथे आम्ही महाराजांच्या अष्टकोन भूमिकेतला सादरत आहोत. इथे मोठं महानाट्य होतं आहे, इथे सिनेमाचा एक मोठा शो होतो आहे आणि इथे महाराष्ट्राची संस्कृती कला सांगणारं मोठं महानाट्य पण होतं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची शान असलेली बैठकीच्या लावणीपासनं ते आत्ताच्या लावणीपर्यंत मोठी अशी सादरीकरण लावणी नृत्यातनं होतं आहे. त्याचबरोबर आमचा प्रयत्न असा असेल की महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध असलेले जेवढे कलाकार आहेत आणि मला मोठा अभिमान वाटतो की इथे राजा रवी वर्मनपासनं ते दलाल साहेबांपासनं ते गायतोंडे साहेबांपासनं अनेक कलाकारांची इथे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा माझ्या दृष्टीने फार मोठा असा क्षण असेल प्रत्येक व्यक्तीच्या. म्हणजे मी जेव्हा ही चित्रांची मांडणी करतो तर माझं हृदय भरून येतं आणि त्या हृदय भरून येत असताना जेव्हा सगळे लोक हे पाहतील तर त्यांना आपला महाराष्ट्र, आपला देश किती महान आहे, किती मोठे कलाकार ह्या इथे होऊन गेले तर ह्याची जाण येईल आणि त्यांना नमन करणारं, त्यांना सगळ्यांना एक आकर्षक रूप देण्याचा कार्यक्रम या महाउत्सवच्या माध्यमातून केलं आहे. महाउत्सव हा मोठा मंच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पण आज उपस्थितीनुसार एक महाप्रेस इथे ह्या उत्सवाची सुरुवात झाली आणि तुम्ही प्रेस जेव्हा तिथे असते तेव्हा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचते आणि प्रत्येक नागरिकांचं मी म्हणतो कर्तव्य आहे की आम्हा कलाकारांना मायेची थाप देण्यासाठी, आम्हा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, कारण इथे असंख्य महाराष्ट्रातले कलाकार तुमच्या समोर जवळजवळ 12 ते 16 हजार कलाकार इथे आपलं सादरीकरण करणार आहेत. मग ते कलाक्षेत्रातले असो किंवा संस्कृतीच्या क्षेत्रातले असो, नाच गाणे सगळ्याच पद्धतीचं आहे आणि 5000 चिमुकले येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारं असं पोर्ट्रेट तिथे निर्माण करणार आहेत. तर अशा पद्धतीने 4 दिवस एक प्रचंड सगळ्या विविधतेने नटलेला असा कार्यक्रम महाराष्ट्रासमोर आम्ही करू इच्छितो. महाराष्ट्रातल्या लोकांना 1 मेच्या रूपाने, महाराष्ट्र दिनाच्या रूपाने ही मोठी अशी पर्वणी असेल आणि त्या पर्वणीला आम्ही सगळे कलाकार मोठ्या ताकदीने उभं राहत आहोत. पण त्या ताकदीला तुम्ही मायेची साथ देण्यासाठी असंख्य प्रमाणात, लाखो करोडोंच्या प्रमाणात या 46 एकरात जो बांधलेला मोठा उत्सव आहे त्याच्यात यावं आणि आमच्या सगळ्यांचं मनोबल उंच करावं हीच आपल्या मार्फत सगळ्यांना प्रभूचरणी प्रार्थना. महाउत्सव हा आपल्या सगळ्यांचा आहे, मराठी संस्कृतीचा आहे आणि आज दाखवून देऊया की महाराष्ट्र आपल्या कलागुणांनी किती मोठा आहे. खूप धन्यवाद.